कोमात असलेल्या त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। बँकेतील पैसे काढण्यासाठी महिलेला चक्क बँकेत नेण्यात आलं होतं। गडचिरोली जिल्ह्यातल्या पोर्ला इथली ही घटना आहे। कोमात असतानाही महिलेला बँकेत नेलं गेलं। बँकेच्या हेकेखोर धोरणामुळे बँकेत न्यावं लागल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। पैसे काढायचे होते, मात्र या कोमामध्ये असलेल्या वृद्ध महिलेचे नातेवाईक बँकेत गेले। यावेळी बँकेमधल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ज्यांच्या नावावरती पैसे हवे तर तोच माणूस इथे उपस्थित हवा आणि त्यामुळे अक्षरशः वृद्ध महिलेला कोमात असतानाही बँकेत नेण्यात आलं होतं। अतिशय धक्कादायक अशी ही घटना आणि त्यानंतर वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याकडून। आशिष, अतिशय धक्कादायक आणि लाजिरवाणी अशी ही घटना, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी असंच म्हणावं लागेल। आता कोमात जी महिला होती तिचा मृत्यू झालाय, मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बँकेतल्या कर्मचाऱ्यांवरती काय कारवाईचा बडगा उगारलाय का? नक्कीच कस्तुरी, अत्यंत लाजिरवाणी ही घटना जी आहे ते गडचिरोली जिल्ह्याच्या पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये घडलेली आहे। महत्वाचे म्हणजे काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर हे मागील काही दिवसांपासून कोमात होते आणि त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांची मुलगी व जावई हे बँकेत गेले असता त्यांना कुठल्याही वैद्यकीय कागदपत्र न मागता थेट दवाखान्यात त्यांना आणण्याचे आवाहन जे आहे ते संबंधित बँकेतर्फे करण्यात आले आणि बँकेत त्यांना घेऊन सुद्धा नेण्यात आले होते। यामुळे आता सर्वत्र एक संतापाची लाट सुद्धा पसरलेली होती आणि नुकताच त्या कोमात गेलेल्या महिलेचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। परंतु मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही कुठलीही करण्यात आलेली नाही। परंतु गावातील नागरिकांवर एक तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे। त्यांची अशी मागणी आहे की तात्काळ त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे आणि त्यांना गडचिरोली जिल्ह्यातून बाहेर त्यांना नेण्यात यावे अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी केलेली आहे। बरं, पुढच्या कारवाई संदर्भात देखील अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद आशिष।